यानंतर आपल्याला कोणत्याही गोष्टीची चिंता नाही। यानंतर मी आदरणीय गुरुवर्य डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामी यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। श्री गुरुभ्यो नमः। यामाहो सर्व लोकानां प्रकृतिं शास्त्र पारगः ताम धर्माचरण शुंभ प्रणमामि परमशो। प्रप्रथमः आराध्य सद्गुरूंना स्मरण करू वीरशैव महामत स्थापनाचार्यवर्य जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्य बसवादी प्रमथगण मन्मथ लक्ष्मणादि शिवसंतगण तसेच जगातील समस्त संत महात्मा दार्शनिकांना स्मरण करू प्रतिवर्षाप्रमाणे चालणारा रुद्र प्रशिक्षण शिबिर गणाचार मठ संस्थान व मुखेड तालुका जंगम संघटनेच्या वतीने चालणारा हा रुद्र शिबिराचा उद्घाटन प्रसंगामध्ये उपस्थित असून तुम्हा सर्वांना प्रतिवर्ष येऊन दर्शन आशीर्वाद देणारे आत्मीय श्री सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांना प्रणाम करून आणि या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित असून तुम्हा सर्वांना सुंदर असं मार्गदर्शन केलेले उमरगा लोहारा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार आणि त्या संपूर्ण जंगम समाजालाच एक प्रेरणा असे एक नवतरुण म्हणून मी फक्त जंगमच नव्हे मी सुद्धा राजकारणामध्ये आमदार होऊ शकतो हे दाखवून दिलेले श्री मान्य आमदार प्रवीणजी स्वामी साहेब व तसेच या संपूर्ण देशभरातलं जंगमाला एक करण्याकरिता एकत्रित येऊन राष्ट्रीय जंगम संघटना तयार केलेले आपले श्रावण भैया आणि व्यासपीठावरलं नांदेड जिल्ह्याचे सर्व जंगम संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि मुखेड तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि राष्ट्रीय जंगम संघटनेचे नवनिर्वाचित म्हणून नायगाव तालुका उमरगा आपला उमरी तालुक्यातून आलेले सर्व जंगम समाज प्रमुख आणि जमलेले सर्व भाविक सद्भक्तगण सर्व वटू विद्यार्थी मित्र खरं म्हणजे उद्घाटनाच्या प्रसंगामध्ये काही बोलावं असं विचार करत होतो पण एक आमदार म्हणून आलेले प्रवीण भैयांनी खूप सुंदर आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेले आहे। कारण कुठलंही मठ वीरशैव लिंगायत संप्रदायामध्ये एक समाजाला मार्गदर्शन करायचं म्हटलं तर त्या समाजाला नित्यनेमानं जे कोणी उपयोगाला येत असेल तर ते जंगम उपयोगाला येतो, तो स्वामी उपयोगाला येतो। तो स्वामी जंगम सुशिक्षित असायला पाहिजे, तो स्वामी अभ्यासू असायला पाहिजे। तेवढंच नव्हे फक्त समाजच नव्हे तर धार्मिक ज्ञान देखील त्या समाजातलं काही मंडळी घेतला पाहिजे। कारण आपलं डॉक्टर साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावातलं संख्या कमी असेल परंतु अख्खा गावाचं चित्र ह्यांच्या डोळ्यासमोर असतो। कारण गावामध्ये 4च जन्माची घर असतात परंतु 18 पगड जाती फक्त मराठा कोळी माळी असं न म्हणता 18 पगड जातीतलं ते मातंग समाजापर्यंतही सुद्धा घराघरापर्यंत जाऊन त्यांचं पूजापाठ विधी करून येणारा हा जंगम समाज आहे। तर ह्या जंगम समाज अशिक्षित राहिले तर जमणार आहे का? एक काळ होतं आपल्या इथं गंगाधर महाराज काटकाळांबद्दल उपस्थित आहेत आणि आपले ओंकारप्पा आहेत, त्यांचं काळामध्ये गेल्या 50 वर्षापूर्वी आम्ही घेतलं तर त्यांच्याकडे ठरलेलं काय होतं, त्यांच्याकडे ठरलेलं गोष्ट होतं काय तर त्यांचं घरी पूजाला केलं गणपतीचं पूजा करा आणि त्याच्या बरोबर एक आरती म्हणा आणि मध्ये काय म्हणायचं त्याने गणपतीचं पूजा करा, मध्ये त्यांच्याकडे 4च भाषा राहायचं, हळद लावा, कुंकू लावा, फुल व्हा, बेल व्हा, उदबत्ती वावळा, अक्षता टाका, मग शेवटी आरती करा। मग आरती कुठलं ठरलेलं आरती होते का नाही? कुठलं आरती होतं? सुख करता दुःख हरता, ते सोडले तर लवतो ते विकरण। अख्खा महाराष्ट्रामध्ये 2 आरती पाठ झालं, एक गणपतीचं मंत्र झाला तर तो जंगम अख्खा गावकी करणारा। ह्याचं व्यतिरिक्त काय माहिती होते का? ह्याचं बघून काही शिकलेलं ब्राह्मण समाजामधलं काही लोक शिकलेलं असतात, ते येऊन पाहिलं तर ते म्हणायचं स्वामी हे तुमचं चुकू लागलं, ह्याचं पाप तुम्हालाच येतात। काय ब्राह्मणाचे लोक म्हणावं, आपले म्हणायचं काय उद्या जंगमाचं काही येऊ द्या मी सहन करतो म्हणावं। कारण हा जंगम मड्यावर पाय ठेवणारा जंगम सामान्य नाही।
मेलेल्या माणसाचं डोक्यावर पाय ठेवून शंख फुकणारा हा जंगम आहे. तर हे सगळं ह्याला सोबत घेऊन दाखवता. सुखही घ्यावं, दुःखही घ्यावं, पुण्यही घ्यावं आणि तुमचं पापही घ्यावं. मग पाप पुण्य सुख दुःख घेणारा हा जंगम आयुष्यामध्ये कधीही वरी आलेलेच नाही. खूप पूजा पाठ करतो, दिवसात 10 घरामध्ये पूजा करतो आणि शेवटी काय करणार, 10 घरात पूजा करूनही सुद्धा संध्याकाळी घरामध्ये एक टाइम जेवायला भेटत नव्हतं. परत कुठल्या तर पाटलाच्या घरी जायचंच. मग अशी क्लिष्ट परिस्थितीमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा गावकी अजिबात सोडत नव्हता. मग अशी परिस्थितीमध्ये ह्या जंगम समाज कुठं तर सुधारला पाहिजे. या जंगम शुद्ध मंत्र म्हटला पाहिजे, कारण मंत्रामध्ये खूप मोठा ताकद आहे. मग तो मंत्र शुद्ध म्हटलं तर त्याचं पाप ह्याचं पदरात पडणारच नाही. कारण शेवटी आम्ही हिंदू म्हणून जगत असताना पाप पुण्याला घेऊन जावंच लागतो ना. पाप पुण्य आपली सोबत असतो, कारण हिंदू समाजामध्ये त्याला फार महत्व दिलेलं आहे. म्हणून पाप आपली पदराला पडायला नको असं वाटत असेल तर हा जंगम मंत्र शुद्ध म्हटला पाहिजे. शुद्ध मंत्र म्हटलं, भस्म लावत असताना तो मंत्र म्हटलं तर त्याचा पाप आपल्याकडे येणार नाही. तो पाप तिथंच निघून जातो आणि तो विधी देखील परिपूर्ण होतो. आणि त्या विधी चांगल्या केल्यामुळं 18 पगड जातीतलं सगळ्यांची देखील कल्याण होतो. मग हे करण्याकरिता 2009 पासून गणाचर मठ संस्थांमधून आपण छोटासा उपक्रम सुरुवात केलो. आणि त्या वेळामध्ये मुखेड तालुक्यातलं जंगम समाजामधला आता उपस्थित डॉक्टर RG स्वामी साहेब असेल, ओंकारप्पा असेल, प्रदीप हिरेमठ असेल, आपलं नागनाथ सर, अशी अनेक गावातलं, फक्त हे मोजके नाव म्हणजे हे नाही, त्यांच्यासोबत भरपूर लोक सहकार्य करणारे. त्यांनी म्हटले की कसं होईल तसं करू ताप्पाजी, करा सुरू करा. 10 मुलं येईल, 20 मुलं येईल. मग त्यावेळामध्ये आम्हाला सदरोडीतले उमाकांत ताप्पाने सहकार्य केले. त्यावेळामध्ये 1 महिन्याभर, तुम्हाला माहिती आहे साहेब, महिन्याभर एक चांगलं पुरहित यायचं म्हटलं, महिन्यातलं ते 1,00,000-1.5 लाख रुपये त्याचं नुकसान होतो. 1,00,000-1.5 लाख रुपये नुकसान होतो. पण ते त्यावेळामध्ये काय म्हटले, महाराज माझं कितीही नुकसान होतं, मी महिन्याभर वेळ देतो. म्हणून उमाकांत ताप्पा ते सलग 3 वर्ष आम्हाला सहकार्य केले. तिथून एक मुलं घडत ह्या 14 वर्षामध्ये आपल्याला अभिमानानं सांगावा लागतो, ह्याच शिबिरामध्ये शिकलेला, या वर्षीची त्या शिबिरामध्ये शिकलेले विद्यार्थी या वर्षी एक शिक्षक म्हणून आज आपल्या समोर उभा आहेत. किती अभिमानाची गोष्ट आहे. शिबिरामध्ये इथं शिकायला आले आणि आज शिक्षक म्हणून उभा राहिलेले आहे. त्यातलं आपले शुभम स्वामी आहेत, साईनाथ स्वामी आहेत आणि आपले मनमाता आहेत. अशी 4-5 मुलं तयार झालं आणि ते सगळे मुलं येऊन आज काय करू लागलं, तुमचे सर्कस आले होते ते आता शिक्षक म्हटले. आणि 1 महिन्याभर शिबिर, सलग 2 वर्षापासून आज ते सर्व शिबिर घेऊन चालले. म्हणून या प्रसंगामध्ये एवढंच मला सांगावं वाटतो, तर ह्या जंगम समाज सुशिक्षित झाला पाहिजे. तेवढा तळमळीनं मठ संस्थान आणि सर्व समाज बांधवांनी आज हा कार्य सोबत घेतल्यामुळं एक सर्व गेल्या 8 दिवसापूर्वी बैठक झालं. त्या बैठकमध्ये सर्वांना वाटलं त्या महाराष्ट्रभरामध्ये जंगम समाजाला सर्वांना एकत्रित करण्याचे काम श्रावणबाई RGS माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला एकत्रित करू लागलेले आहेत. तर आमच्या जिल्ह्याचे सर्व जंगम समाज सोबत आहे. मग त्यावेळामध्ये आम्ही विचार केलं तर जंगम समाजातलं जे काही चांगला अधिकारी असेल, जंगम समाजामधला जे काही राजकारणी असेल, त्या सर्वांची यादी काढलं. त्याच्यामध्ये आपले डॉक्टर काळगे साहेब आणि प्रवीण भाई या दोघांचे नाव आम्ही काढलं. दोघांनाही संपर्क आम्ही केल्यानंतर डॉक्टर काळगे साहेबांना काही अडचणीमुळे त्यांना मुंबईला जावं लागलं. परंतु प्रवीण भाईंना आम्ही संपर्क केल्यानंतर एका वाक्यामध्येच त्यांनी म्हणले, आप्पाजी मठामध्ये चांगले कार्यक्रम मी येणारच आहे म्हटले. म्हणजे ते मागे पुढे न पाहता एवढं चांगले धार्मिक कार्यक्रम तुम्ही घेत असेल तर आम्ही आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रवीण भाईंनी लगेच त्यांनी होकार भरले आणि आज इथे येऊन त्यांची मनातला जे काही विचार सुद्धा तुमच्या समोर मांडले. खऱ्या अर्थाने एक शिक्षक कसा असतो हे आपल्याला आदर्श शिक्षक म्हणून आमदार प्रवीण भाईकडे पाहिले तरी काही चूक होणार नाही. म्हणून एक आदर्श शिक्षक म्हणून आज येणाऱ्या काळामध्ये एक आदर्श आमदार म्हणून देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचे नाव लौकिक व्हायला पाहिजे. त्याकरिता पक्ष कुठलाही असू द्या, पक्ष आपले काही संबंध नाही. पक्षपेक्षा पुढे जाऊन एक समाजातलं ते आपलंच म्हणून, एक स्वामी म्हणून आपण सर्वजण तुमच्याकडे आम्ही पाहतो. म्हणून तुमचा हा येणाऱ्या 5 वर्षाची कालखंडामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तुमचे नाव फार लौकिक व्हावं. तेवढंच नव्हे तर अख्खा आपला महाराष्ट्राचा सर्वोच्च त्या ग्रहामध्ये म्हणजे विधान मंत्रालयामध्ये तुमची आवाज गुंजला पाहिजे. मंत्रालयामध्ये तुमची आवाज एवढा जोरात आला पाहिजे तर अख्खा महाराष्ट्र तुमची विचाराची नोंद घेतलं पाहिजे. असं चांगले उपक्रम तुमच्या आमदाराच्या माध्यमातून तुम्ही घ्यावा. तुमचा विचार, तुमचं जे काही विचार आहे, आचार आहे
तुमचं जे काही ध्येय आहे ते पूर्ण झाला पाहिजे. तुमचं चांगले कारण एक शिक्षकामधलं जे काही चांगले गुण असतो ते तुम्ही महाराष्ट्र समोर मांडलं तर येणाऱ्या काळामध्ये देखील एक चांगला आमदार म्हणून तुमचा अनेक उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र राबवण्याचे काम करावा. कारण पक्षातलं कुठल्याही पक्षामध्ये खास करून आपण भाजपामध्ये बोलायचं म्हटलं तर देवेंद्र फडणवीस साहेब भाजपाचा असेल, पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आम्हाला सांगायचं म्हणजे देवेंद्र फडणवीस एक हिंदुत्ववादी नेता आहेत. तेवढाच नव्हे, सर्वांना घेऊन जाणार असल्यामुळं मला तर वाटतं तुमचं चांगलं उपक्रम एखादा तुम्ही मांडलात तर नक्की देवेंद्र फडणवीस साहेब ते अंगीकारेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचे विचार मांडण्याचं ते काही मागे पुढे बघणारा नाही. एवढं ह्या प्रसंगामध्ये सांगतो आणि तुम्हाला वारंवार सहकार्य करणारे तुमचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काही 5 वर्ष मध्येच नव्हे तर तुम्ही आमदार होण्याच्या अगोदर देखील श्रावणभाई तुमच्या संपर्कात होते. आता तर श्रावणभाई तुमच्या सोबत आल्यामुळं संपूर्ण मुंबई पुणे ज्या भागामध्ये त्या समाज आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी श्रावणभाईचे मार्गदर्शन देखील वारंवार तुम्हाला असतो. म्हणून ह्या प्रसंगामध्ये तुम्ही एवढं लांबून आलात, सर्वांना चांगलं मार्गदर्शन केलात म्हणून तुम्हाला आम्ही धन्यवाद म्हणणार नाही, परंतु एवढा मात्र म्हणणार आहोत तर तुमच्या पाठीमागे या सर्व जंगम समाजाची आशीर्वाद आहे. तर येणाऱ्या काळामध्ये भरभराना तुमचं कारकीर्द फार गाजलं पाहिजे अशा ठिकाणी शिव आशीर्वाद देतो. आणि आज उपस्थित असलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या सर्वांना देखील येणाऱ्या दिवशी म्हणजे 15 तारखेला सुरुवात झालेल्याच आहे. खरं म्हणजे साहेब ही कालच आपल्याला उद्घाटन करायला पाहिजे, परंतु कालचं मोठं तारीख सगळ्यांचे जे काही लग्न वास्तू असल्यामुळं एकच दिवस आम्ही पुढे घेतलेलो. तर खऱ्या अर्थानं या शिबिर 14 मे ते 14 जून चालणारा असतो. म्हणून 14 जूनला मात्र समारोपाला परत एकदा सर्व नांदेड जिल्ह्याचे मंडळी आणि डॉक्टर काळगे साहेबांना आपण बोलण्याचे प्रयत्न करू या ठिकाणी सांगतो. आणि उपस्थित तुम्हा सर्वांना त्या भगवंताची कृपा आशीर्वाद सांगतो. आणि 1 मिनिट विद्यार्थीसाठी घेऊन, कारण साहेबांना गडबड असले तर 1 मिनिट विद्यार्थ्यांना सांगावाच लागतो. तर आज मी जवळ 110 मुलं इथं बसलो, अजून रांगा चालू आहेत. 150 ते 200 मुलं होऊ शकतात. जवळपास 200 मुलं झालं तर तुम्हा सर्वांना 1 महिन्याभर तुमच्या सोबत प्रशिक्षण चालणार आहे. महिन्याभरामध्ये काय काय चालतो, सकाळी तुम्हाला 5 वाजता उठवण्यात येतो. 5 वाजता उठल्यानंतर वीरभद्र स्वामी आहेत ते तुम्हाला योगा घेतात ह्याच हॉलमध्ये. योगा झाल्यानंतर स्नान होणार, स्नान झाल्यानंतर सामूहिक इष्टलिंग पूजा होणार. आज तुम्ही सगळेजण केलात ना, सामूहिक इष्टलिंग पूजा होणार. सर्वांना बसवणार, 15 ठिकाणी बसून कसा लावला पाहिजे, लिंग डावी हातात कसं घेतलं पाहिजे, लिंगाची विभूती कसं लावला पाहिजे, म्हणजे महिन्याभरामध्ये तुम्ही लिंग पूजा करणं देखील शिकला पाहिजे. म्हणून सकाळी सामूहिक इष्टलिंग पूजा झाला तर सर्वांना नाश्त्याची व्यवस्था, सकाळी फराळ होणार. ते झाल्यानंतर 10 पासून 1 वाजेपर्यंत तुम्हाला शिकवण्यात येणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये श्री रुद्र आहे, षोडशोपचार मंत्र आहेत, अनेक सूक्त आहेत आणि त्याचबरोबर लग्नविधी आहेत, गुगळ आहेत, कसं गादी मांडला पाहिजे, असं जेणेकरून तुम्ही गावात गेलं तर गावकी करायला काही अडचणी येता कामा नये. तसं संपूर्ण माहिती तुम्हाला त्या 10 ते 1 दरम्यान जाणार, शिकवणार. आणि 1 पासून तुमचं दुपारचं भोजनाची व्यवस्था होणार. भोजनामध्ये देखील एक आवर्जून सांगतो साहेब, या मुखेड तालुक्याभरातला अनेक जातीतले लोक जंगम समाजाची मुलं आहेत म्हणून तो अन्नदान करायला सुरुवात केली. आजच आपल्याकडे 20 दिवसाची सगळं बुकिंग झालेलं आहे. म्हणजे 20 दिवस दुपारचं भोजनाची सर्वांनी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे लोकांमध्ये एवढा उत्साह आहे तर आम्हाला 150 लहान लहान जन्माची मुलं ते आम्हाला जेवायला वाढायला कोणी भेटतच नाही असं म्हणतात. आणि अनेक आपली लिंगायतांची काही घरामध्ये प्रथा आहे साहेब, घरात लग्न असेल तर 100 जंगम वाढल्याशिवाय त्यांचे लग्नच होत नाही. नुरावन दायगोर म्हणतात आपण. मग एवढा लोकांना जेवण वाढल्याशिवाय होणारच नाही. मग आता योगायोगाने एवढे मुलं भेटत असेल तर भेटू लागले म्हणून त्यांनी रोज म्हणून जवळपास 20 दिवसाचं दुपारची भोजनाची झालेली. मग दुपारची भोजनामध्ये काही वरण भात राहणार नाही. दुपारच्या भोजनामध्ये चपाती, भाजी, वरण भात आणि 1 गोड राहणार आहे. रोज 1 गोड राहणार. 1 दिवस जिलेबी राहील, 1 दिवस बुंदी राहील, 1 दिवस जामून राहील. अजून काय काय सांगू, कारण मुलांना थोडं आवडते म्हणून अजून काय सांगू का ते सगळं. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो, एखादा कधी तुम्हाला आवडून काही करावं असं वाटत असेल तर तुम्ही नागनाथ सरला सांगितलं, नागनाथ सरला तुम्ही सांगितलं, आज तुम्ही सांगितलं, दुसऱ्या दिवशी ते तुमच्यासाठी स्वीट तयार राहणार आहे. म्हणजे तुम्हाला आवडलेले स्वीट तुम्हाला सर्वांना भेटणार आहे. तेवढंच नव्हे तर आपले प्रितेश इथं आलेले आहे ना, प्रितेश भैया, मग त्याच्याकडून तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू देखील 1 दिवस भेटणार आहे बघ नाश्त्यामध्ये. मग अजून काय पाहिजे, घरात सुद्धा भेटत नाही पण इथं तुम्हाला सर्व काही भेटून जाते. म्हणून दुपारच्या जेवणामध्ये एवढं पोटभर, कारण पालकांना सुद्धा कळायला पाहिजे म्हणून मी हे गोष्ट सांगतो. म्हणजे दुपारी तुम्हाला काही घाबरायची गरज नाही, तुमच्या मुलांना पोटभर जेव घालणार आहोत. आणि ते झाल्यानंतर दुपारी 1 तासभर आराम भेटणार आहेत. नंतर 3 पासून 5 वाजेपर्यंत पंचांगाचे क्लास चालू. कारण आपल्या खेड्यागावामध्ये येतात, आमचं म्हैस हरपलं, आमचं बाळा जन्माला आलं, मग आपल्या मुलीचं अडचणी आलं,
मग आमच्या घरात काही दुःख झालं, मग आजचा दिवस कसा आहे, सहज बघायला येतात. तशी सामान्य ज्ञान सहज तुम्हाला गावातलं काही सुखदुःख पंचांगातून पाहून सांगता आला पाहिजे. तेवढं 3 ते 5 दरम्यान पंचांगाचे क्लास होणार. ते झाल्यानंतर सामूहिक शिवपाठ होणार. सामूहिक शिवपाठ झाल्यानंतर मूळ संजीवनी समाधीला इकडे पूजा होतो. पूजा झाल्यानंतर सामूहिक आरत्या सुद्धा होत. मग ते रोज 5 आरत्या 11 आरत्या म्हणजे महिन्याभर तुम्ही रोज आरत्या म्हणत गेलं तर आपोआप आरती तुम्हाला पाठ होऊन झाला पाहिजे. म्हणून शिवपाठ आणि आरती झाल्यानंतर मी मठात राहिल्या दिवशी सर्वांच्या सोबत बसून साहेब अर्धा तास 1 तास गप्पा मारत बसतो. कुठल्या गावातला आहे, काय करतो, काय व्हायचं आहे, म्हणजे जेणेकरून मुलांचं दिवसभरातलं थकावट जावं. आणि त्याचं मनामध्ये काही मुलं आहेत आपल्यामध्ये चांगले गाणं म्हणू शकतात, काही मुलं आहेत चांगलं ऍक्टिंग करू शकतात. तशी मुलांसोबत बसून अर्धा 1 तास थोडंसं मनमोकळं सगळे मुलं हसत बसले तर दिवसभरला थकावट निघून जातो. आणि ते झाल्यानंतर आरती होणार. आरती झाल्यानंतर सगळ्यांनी दर्शन करून रात्रीचं जेवण करायचं आणि सगळ्यांना आराम करायचा. मग अशी ह्या दिवसभरातलं शेड्यूल राहणार आहे. ह्याच्यातून शेवटी मात्र आपल्याला 3 बक्षीसच ठेवलेले. एवढ्यावर आम्ही थांबले नाही. 3 बक्षीस. आता तुम्ही काही 1000 रुपये तुम्ही आज फीस दिले असेल, ते 1000 रुपये म्हणजे शिकवणारा शिक्षकाला देण्यासाठी ते फीज आहेत, मठासाठी नाही. हे शिबिर पूर्णपणे मुफ्त आहे, फ्री आहे. शिबिरामध्ये काही 1 रुपये घेणार नाही. मग हे फीस कशासाठी, तर सर्वांना पंचांग, पुस्तक, वही देण्याकरिता. आणि तुम्ही जे काही शिकलात ना, तुम्हाला जे कोणी शिकवलात ना सर, त्या सर कडून ह्या विद्या फुकट शिकता कामा नाही. कारण हे वेद मंत्र विद्या असल्यामुळं हे फुकट शिकवता कामा नाही. म्हणून त्या तुमचं शिक्षकाला शिकवणाऱ्याला एक दक्षिणा स्वरूपामध्ये दिला पाहिजे. म्हणून तुम्हाला ते 1000 रुपये घेणं आहे. म्हणून तेवढं ह्या 1000 रुपये तुमच्याकडून घेऊन ते दक्षिणाच्या स्वरूपात तुम्हाला द्यायचं. आणि बाकी पूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला हा शिबिर फ्रीमध्येच राहणार आहे. आणि शेवटी मात्र तुमच्याकडून परीक्षा घेण्यात येतो. सर्वांकडून परीक्षा घेण्यात येतो, लेखी आणि मौखिक दोन्ही पण. तुमच्याकडून लेखी घेण्यात येतो आणि तुमचे उच्चार कसा आहे, किती स्पष्ट उच्चार करतो, मग त्या उच्चारमध्ये कमी जास्त आहे का, तुमचे पाठ किती झालेले महिनाभरामध्ये लक्षात घ्या. विद्यार्थ्यांना म्हणतो बरं, एक लक्षात घ्या, तुम्ही किती स्पष्ट उच्चार करतो आणि किती व्यवस्थित लिहितो दोन्ही आम्ही बघण्यात येणार. आणि तुम्ही दिला 1000 रुपये, पण ह्या शिबिरामध्ये फर्स्ट तुम्ही आलात, घेऊन जाणार 1100 रुपये. दिलो 1000, घेऊन जायचं 1100. मग बघा, मग फर्स्ट आला तर 1100, सेकंड आले तर 700 रुपये आहेत, थर्ड आले तर 500 रुपये आहेत. मग लक्षात घ्या. एवढंच नाही तर तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड 3 बक्षीस सुद्धा ठेवलेले आहेत. तर पहिला बक्षीस आमदार साहेबांना सांगायला आनंद वाटतो. या रुद्र शिबिर सुरुवात करत असताना आपले माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज त्यांनी येऊन उद्घाटन करून त्या दिवशी त्यांनी जाहीर केले होते, या शिबिरामध्ये पहिला बक्षीस जे काही असेल तर ते माझ्या वतीनच राहील म्हणून महाराजांनी सांगितलेले होते. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक वर्षीचं पहिला बक्षीस माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांच्या नावानंच आपण देतो. म्हणून महाराजाकडून हा बक्षीस आहे. तर तेही बक्षीस महाराजाकडून प्रतिवर्षी घेत असताना मुलं खूप आनंदाने घेतात. त्याचबरोबर सारंग स्वामी ते आपलेच आहेत म्हणून त्यांनी शिवाक्य झालेले आहेत. तर त्यांची मिसेस म्हणजे आशाताईने त्यांनी आपलं मिस्टरचा स्मरणार्थ त्यांनी ह्या दोन्ही बक्षीस त्यांनी प्रतिवर्ष देतात. म्हणजे जेणेकरून ह्या मुलामध्ये सुद्धा कुठे तर कॉम्पिटिशन वाढलं पाहिजे, चांगला अभ्यास केला पाहिजे. म्हणून ह्या शिबिरामध्ये ह्या 3 गोष्टी आपण वर्ष देत जातो. तेही सर्व मुलांनी दखल घेतलं पाहिजे. आणि महिनाभरामध्ये जे काही मुलं तुम्ही राहणार आहोत ना, तुम्हाला फक्त शिकवण्यात येत नाही तर पालकांसाठी सांगतो, तुमचे मुलगा खोडे केलं, साहेबांनी म्हटलेत ना सुरुवातीला, सगळे मुलं काय चांगला राहत नाही, सगळे मुलं काय हुशार राहत नाही. काय मुलं खोडी राहतात, काय मुलं फारच आगाऊ राहतात. त्यासाठी आम्ही कधी म्हणतो, बरं, एक जन्माला यायचा असेल तर 100 माकड मरावं लागतं म्हणजे 100 माकडातलं गुण एका जन्मामध्ये असतात. मग हे तर 200 जन्म म्हणले तर किती माकडाचे गुण असेल. आता विचार केले तर मग सांभाळणारे 14 वर्ष मी सांभाळत असेल तर नागनाथ सरला नाके नव्हे, मनमत असेल, आपली सर्व मुलं परेशान होतात, सर्वांना सांगून होतात. मग त्यावेळामध्ये तुमच्यावर 1-2 थापड मारलं, एखादं छडीनं मारले तरी सुद्धा पालकांना काही वाईट वाटता कामा नाही. कारण आम्ही तुम्हाला जे काही शिक्षा केलं तर ते तुमच्या मुलासाठीच करतो, हे सुद्धा सर्व पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण महिनाभर येते तुम्ही लाडानं वाढवले असेल, परंतु इथं मात्र थोडाफार खोडे केलं तरी सुद्धा तुमच्यावर 2 छडी मारायचा अधिकार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो,
कारण शिक्षा करणं एवढंच आहे, तर मुलं कुठं तर आपल्या शिस्तीनं राहायला पाहिजे म्हणून मुलांना सुद्धा आहे तुमच्यावर भीती सुद्धा राहायला पाहिजे. म्हणून सर्व मुलांना सांगतो, कोणीही मारलं तरी कोणी भ्यायचं नाही, कोणी घाबरायचं नाही, कारण ते तुमची चांगल्यासाठीच असतं. शिक्षा करणं देखील सर्व मुलांनी समजून घ्यावा. म्हणून ह्या महिन्याभरामध्ये मुलांना राहत असताना या मठातलं शिस्तीनं नियमाप्रमाणे सर्वांनी राहिला तर तुमच्या आयुष्यामध्ये सर्वांनी सांगितल्याप्रमाणे एका शिक्षकापेक्षा जास्त पगार तुम्हाला पडणार आहे. एका पूजाला गेलं तर 5,000 रुपये तुम्हाला भेटतात. मग शिक्षक महिनाभर करून बी त्याला एवढा उरत नाही. मग अशी परिस्थितीमध्ये हा जंगम समाज सुधारला तर आर्थिक, सामाजिक सर्व दृष्टीने हा समाज पुढे जातो. म्हणून ह्या रुद्र प्रशिक्षण शिबिरामध्ये खूप कष्टानं 14 वर्षापासून सर्वांची सहकार्यानं चालू आहे. तर ह्याही वर्षी आनंदानं उद्घाटन होत असताना आमदार साहेबांनी आले, सर्वांनी आपलं आपलं मनोगत व्यक्त केले. म्हणून या ठिकाणी उपस्थित तुम्हा सर्वांना त्या भगवंताची कृपा आशीर्वाद सांगून माझं म्हणले विराम देतो. शिवम भूयात. सांब जय नम पार्वतीपते शिव हर हर. सगळेजण दोन्ही हात वर करू. भारत माता की, भारत माता की वंदे वंदे, हर 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 हर. कार्यमग्नता ही